स्टार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हा कार्यालयावर एल्गार मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जाहीरनामा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावाचा लाभ देण्याचे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते। त्यांचे सरकार स्थापन होऊन 3 महिने उलटले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही, अशी तीव्र टीका काँग्रेस पक्षाने केली। शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेसने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर 3 मार्च रोजी एल्गार मोर्चा काढला होता। त्यात उपस्थित मान्यवरांनी ही टीका केली। या मोर्चात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी नेतृत्व केले होते। ते म्हणाले, शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देऊन शेती करतो, पण सरकारच्या धोरणामुळे तो आर्थिक अडचणीत सापडतो। हमीभाव जाहीर होऊनही शासन शेतमाल खरेदी करत नाही, परिणामी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे। बाजारपेठेत मध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, मका आणि कापसाला हमीभाव मिळत नाही। त्यातच मोदी सरकार परदेशातून शेतमाल आयात करून शेतमालाचे दर घसरवत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे। या आहेत मागण्या: 1 महिन्यात संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी व मे महिन्यात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा। सोयाबीनला ₹7,000, तुरीला ₹9,000, कापसाला ₹9,000, मक्याला ₹3,000 आणि हरभऱ्याला ₹7,000 प्रति क्विंटल हमीभाव द्यावा। परदेशातून आयात होणाऱ्या शेतमालावर 40% आयात कर लावण्यात यावा। शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा मिळावा, ती रक्कम कर्ज खात्यात जमा होऊ नये। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, सरकारने त्यांची परिवाराची जबाबदारी स्वीकारावी। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी। शेतकऱ्यांना दिवसाचे 10 तास अखंड वीज पुरवठा मिळावा, यासह अन्य मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। मोर्चात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विविध घोषणा व फलक हातात घेऊन या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली। या मोर्चात माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात व तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। शेतकऱ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन राबवून केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणणार काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शेवटी राहुल भाऊ बोंद्रे यांनी दिला। माजी राजेश एकडे, श्याम भाऊ उमाळकर, धनंजय देशमुख, लक्ष्मणदादा घुमरे, ॲडव्होकेट अनंतराव वानखेडे, देवानंद पवार, पंकज हजारे आदी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आदी सह आंदोलनात उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार।